आपण घरामध्ये खरवस बनवतो, पण तो खरवस हा आपण एका दिवसासाठीच खातो आणि तो खाऊन संपवावा लागतो, नाहीतर तो खराब होतो. पण जर तुम्ही त्याच खरवसच्या जर वड्या म्हणजेच बर्फी जर बनवली तर ती अगदी 10 ते 15 दिवस सहज टिकते. तर यासाठी मी या ठिकाणी चिकाचं दूध घेतलेलं आहे. चिकाचं दूध म्हणजेच गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर जे पहिलं दूध निघतं त्याला चिक म्हणतात आणि हा चिक खूपच घट्ट असतो. त्यासाठी मी या ठिकाणी हा चिक गाळणीने गाळून घेतलेला आहे आणि या चिकामध्ये मी म्हणजेच या चिकाच्या दुधामध्ये मी काही साखर वगैरे न घालता अगदी तसाच तो चिक डब्यामध्ये मी शिजवून घेणार आहे अर्ध्या तासासाठी. तुम्ही बघू शकता की अर्ध्या तासानंतर ना हा चिक एकदम घट्ट अशा स्वरूपाचा खरवस बनलेला आहे या चिकाचा. त्यानंतर 3 ते 4 मिनिटं हा खरवस पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि सुरीने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर या खरवसच्या वड्या किसणीच्या मदतीने किसून घ्यायच्या आहेत. खरवसच्या वड्या किसणीने किसून झालेल्या आहेत. त्यानंतर मी या ठिकाणी एक बाउल किंवा तुम्ही एक वाटी सुद्धा घेऊ शकता. मी या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे. या वाटीमध्ये हा खरवसचा चिक पूर्णपणे दाबून भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 2 वाट्या खरवसचा किस घेतलेला आहे. अगदी त्याच वाटीने त्याच सेम वाटीने या ठिकाणी 2 वाटी साखर घ्यायची आहे. तुम्ही ज्या वाटीने किंवा ज्या बाउलने हा खरवसचा चिक मोजून घेणार आहात अगदी त्याच वाटीने सेम तेच प्रमाण आपल्याला साखरेचं घ्यायचं आहे. पण या ठिकाणी आपल्याला साखरेचं प्रमाण कमी म्हणजेच साखरेमध्ये कंजूशी करायची नाही, नाहीतर काय होतं अजिबात खरवसच्या वड्या म्हणजेच खरवसची बर्फी बनणार नाही. त्यानंतर मंद गॅसवरती अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर साखर पूर्णपणे वितळली जाते. त्यामध्ये मी या ठिकाणी वेलची पावडर घातलेली आहे. 2 चमचे साय घातलेले आहे. जर साय घरामध्ये नसेल तर तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 चमचे दूध सुद्धा वापरू शकता. अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. तुम्ही बघू शकता की मिश्रण अगदी लिक्विड स्वरूपात झालेले आहे, म्हणजे साखर वितळत येत आहे. जोपर्यंत हे साखरेचं पाणी पूर्णपणे आटत नाही आणि हे मिश्रण पूर्णपणे कोरडे होत नाही तोपर्यंत हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे अगदी मंद गॅसवरती. त्यानंतर एका प्लेटला मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की मिश्रणाचं जे पाणी आहे साखरेचं ते अगदी पूर्णपणे आटलेलं आहे आणि मिश्रण सुद्धा पूर्णपणे कोरडं झालेलं आहे. त्यानंतर या प्लेटला ज्या प्लेटला आपण तूप लावून घेतलं होतं त्या प्लेटमध्ये हे मिश्रण पूर्णपणे अगदी व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी प्लेट किंवा वाटीला थोडंसं साजूक तूप लावून त्या वाटीने किंवा प्लेटने तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता, थापून घेऊ शकता. 3 ते 4 मिनिटानंतर थंड थोडंसं झाल्यानंतर आपण सुरीच्या मदतीने हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घेऊ शकतो. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी वड्या अगदी व्यवस्थितपणे कट झालेल्या आहेत. तर चला मग मंडळी, तुम्हाला जर ही माझी खरवसची बर्फीची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.